प्रकरण पाहणार आहोत। आजच्या भागात आपण खेळ म्हणजे काय, खेळाचा इतिहास, खेळाचे महत्त्व आणि खेळाचे प्रकार याविषयी जाणून घेणार आहोत। चला तर पाहूया खेळ म्हणजे काय। पहा, मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ होय। पहा, आपल्याला जर सांगितलं की रोज सकाळी उठून चालायचं किंवा व्यायाम कर तर सांगितलं तर आपण ऐकत नाही, पण आपण क्रिकेट खेळायला जातो, फुटबॉल खेळायला जातो। यामुळे आपलं मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम दोन्ही साध्य होत असतं। पहा, खेळाचा जर इतिहास काढायचा झाला तर तो माणसा एवढा जुना आहे। खेळाचा इतिहास हा माणसा एवढा जुना आहे, कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे। जसं माणूस जेवतो, झोपतो, बोलतो, तसंच खेळणं देखील नैसर्गिक प्रवृत्ती आहे। बघा, 2-3 महिन्याचं बाळ जर हातपाय हलवायला लागलं तर आपण म्हणतो बाळ खेळतंय, म्हणजे बाळाला दुसरं काही जमत नसलं तरी बाळ खेळू शकतं। मानवाच्या प्रारंभीच्या काळापासून मानव विविध खेळ खेळत आलेला आहे। आता तुम्ही म्हणाल त्या काळात कोणते खेळ होते, तर पहा, शिकार हा तसा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे, पण तसाच तो मनोरंजन आणि खेळ याचाही एक भाग होता। भारतातील प्राचीन साहित्यामध्ये आणि महाकाव्यांमध्ये महाभारत आणि रामायण हे 2 महाकाव्य आहेत। यामध्ये द्यूत, कुस्ती, बुद्धिबळ, रथांच्या, घोड्यांच्या शर्यती यासारख्या खेळांचा उल्लेख झालेला आहे। मग फक्त भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये खेळ खेळले जात होते का? जगातील इतर संस्कृतीमध्ये खेळ खेळले जात नव्हते का? तर याचं उदाहरण आहे, भारताच्या जगातल्या इतर संस्कृतीमध्ये देखील खेळ हे खेळले जात होते। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या काळातील जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा। पहा, जर ऑलिम्पिक स्पर्धेचा जर आपण इतिहास पाहायला गेलो तर हा ग्रीक या देशात आढळतो। खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते फार प्राचीन काळापासून चालत आलेले आहे। खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप देण्याचं काम ग्रीक लोकांनी केलेलं आहे। प्राचीन काळी ऑलिम्पिक स्पर्धा या ऑलिम्पिया या शहरात म्हणजेच ऑलिम्पिस या पर्वतरांगेमध्ये वसलेल्या ऑलिम्पिया या शहरात भरत होते। मग यामध्ये थाळीफेक, धावणे, मुष्टियुद्ध, कुस्ती, रथ व घोड्यांच्या शर्यती यासारख्या खेळाचे सामने ग्रीक लोकांनी सुरू केलेले आहेत। या खेळामध्ये भाग घेणं त्या काळातही आणि आजही मानाचं, सन्मानाचं, प्रतिष्ठेचं समजलं जातं। या खेळात ऑलिम्पिक या स्पर्धेत एखादा खेळाडू जर विजयी झाला तर मातृभूमीत त्याचं मोठ्या प्रमाणात सन्मान केला जातो। मग असे खेळाडू घडतात कसे, तर अशा खेळाडूंना घडवण्यासाठी प्रशिक्षण संस्था असतात। पहा, प्राचीन काळापासून चालत आलेला खेळ म्हणजे कुस्ती, आणि या कुस्तीसाठी विविध प्रशिक्षण संस्था आजही आहेत। त्यामध्ये गुजरातमधील वडोदरा येथील प्रसिद्ध पैलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पंजाबमधील पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ गांधीनगर, महाराष्ट्र तर कुस्तीची भूमी म्हणून ओळखली जाते। कोल्हापूर येथे खासबाग मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान प्रसारक मंडळ, त्यानंतर पुणे येथील बालेवाडी या ठिकाणी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल हे कुस्ती व इतर खेळाच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे। अशा प्रकारच्या विविध खेळासाठी प्रशिक्षण संस्था भारतामध्ये अस्तित्वात आहेत। यानंतर आपण पाहणार आहोत खेळाचे महत्त्व। मानवाच्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पहा, माणसाला कोणती ना कोणती समस्या असते, चिंता असते, तर माणसाच्या जीवनातील चिंता व व्यथा विसरायला लावण्याचं सामर्थ्य खेळामध्ये आहे। त्याचप्रमाणे आपण रोज रोज तेच काम करून किंवा तुम्ही अभ्यास करून कंटाळा, निरस्ता किंवा चाकोरीबद्धपणा जो आलेला असतो
ते घालवण्याचं काम, त्याचबरोबर मनाला विरंगुळा आणि मन ताजेतवाने करण्याचं काम खेळ करतात. ज्या खेळामध्ये भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली असतात, अशा खेळामुळे खेळाडूंचा व्यायाम होत असतो. बघा, खेळाडूंना खेळामुळे त्यांचं शरीर काटक बळकट बनण्यास मदत होते. जर तुम्ही पाहिलं असेल तर खेळामधून निवृत्त झालेले खेळाडू, मग त्यांना 10-15 वर्ष जरी झाली असली तरी ते अगदी फिट्ट दिसतात, कारण खेळामुळे त्यांचं शरीर काटक व बळकट बनलेलं असतं. तसंच खेळामध्ये किंवा खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी आणि खिलाडूपणा इत्यादी गुणाची वाढ होते. मनोधैर्य म्हणजे एखाद्या निर्णय घेण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, चिकाटी म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे त्यासाठी लागणारं सातत्यानं प्रयत्न आणि वेळ देणं. त्याचबरोबर खिलाडूपणा पहा, आपण जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपण लगेच राग, चिडचिड व्यक्त करत असतो. पण एक उत्तम खिलाडू किंवा खेळाडू अजिबात राग व चिडचिडपणा करत नाही. तुम्ही पाहत असाल टीव्हीवर किंवा दूरदर्शनवर ज्यावेळी तुम्ही मॅचेस पाहत असता त्यावेळी जी टीम जिंकली आहे किंवा जी टीम हारली आहे, जी टीम हारलेली असते ती विजयी टीमचं हस्तांदोलन करते. जी टीम हारलेली असते किंवा जी टीम पराजित झालेली असते ती जाऊन विजयी टीमचं हस्तांदोलन करते. यातून आपल्याला खिलाडूपणा दिसून येतो. त्यानंतर सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते. हॉकी असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, या खेळामध्ये वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी महत्वाची असते आणि एकमेकाला जर सहकार्य केलं नाही तर खेळामध्ये जिंकता येत नाही. यामुळे या सांघिक खेळामुळे सहकार्याची भावना वाढीस लागते, संघभावना वाढीस लागते. त्याचबरोबर खेळामुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो. पहा, आता सांगितलं तसं संघ असतात आणि या संघाला संघनायक असतो आणि यामुळे नेतृत्व गुणाचा विकास होतो. खेळाचे महत्व हे आपल्याला 3 मार्कासाठी येऊ शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत खेळाचे प्रकार. खेळाचे 2 प्रकार आहेत, बैठे खेळ आणि मैदानी खेळ. बैठे खेळ तर आपण सर्वांनी खेळलेलेच आहेत. पहा, बैठे खेळ म्हणजे बसून खेळायचे खेळ. आपण कुठेही घरात, घराबाहेर कुठेही बसून हे खेळ खेळू शकतो. उदाहरणार्थ बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या हे खेळ आपण सर्वांनी खेळलेलेच आहेत. त्याचबरोबर सागरगोटे हा खेळ प्रामुख्याने मुलींचा खेळ आहे. छोटे छोटे दगड असतात आणि ते एक दगड हवेतून फेकल्यानंतर एक खालचा दगड उचलायचा आणि वर फेकलेला दगड झेलायचा. त्यानंतर भातुकली हा खेळ जरी लहान मुलींचा असला तरी त्या खेळामध्ये घरातील सर्व व्यक्ती सहभागी होत असतात. प्रामुख्याने ज्यावेळी भाऊला भाऊलींचं लग्न हा भातुकलीच्या खेळामध्ये ज्यावेळी हा खेळ सुरू असतो त्यावेळी घरात मध्ये आनंदाचा सोहळा होतो. विशेषतः भाऊला भाऊलीचं ज्यावेळी लग्न असतं त्यावेळी घरामध्ये एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा निर्माण होतो. त्यानंतर आहे मैदानी खेळ. हे पहा, बैठे खेळामध्ये भातुकलीचा खेळ दिसतोय, सागरगोट्या दिसत आहेत, काचकवड्या, कॅरम, पत्ते, बुद्धिबळ हे सर्व खेळ आपण खेळूनच मोठे झालेलो आहोत किंवा आजही आपण हे खेळ खेळतोय. यानंतर आहे मैदानी खेळ. मैदानी खेळामध्ये देशी खेळ, विदेशी खेळ असे 2 प्रकार पडतात. देशी खेळीमध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो इत्यादी आणि त्यानंतर मुला मुलींमध्ये लोकप्रिय असलेले गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा हे सर्व खेळ लोकप्रिय आहेत आणि आपण हे नेहमीच खेळत असतो. पहा, संघ असतात आणि या संघाला संघनायक असतो आणि यामुळे नेतृत्व गुणाचा विकास होतो. खेळाचे महत्व हे आपल्याला 3 मार्कासाठी येऊ शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत खेळाचे प्रकार. खेळाचे 2 प्रकार आहेत, बैठे खेळ आणि मैदानी खेळ. बैठे खेळ तर आपण सर्वांनी खेळलेलेच आहेत. पहा, बैठे खेळ म्हणजे बसून
खेळायचे खेळ. आपण कुठेही घरात, घराबाहेर कुठेही बसून हे खेळ खेळू शकतो. उदाहरणार्थ बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या हे खेळ आपण सर्वांनी खेळलेलेच आहेत. त्याचबरोबर सागरगोटे हा खेळ प्रामुख्याने मुलींचा खेळ आहे. एक छोटे छोटे दगड असतात आणि ते दगड, एक दगड हवेतून फेकल्यानंतर एक खालचा दगड उचलायचा आणि वर फेकलेला दगड झेलायचा. त्यानंतर भातुकली हा खेळ जरी लहान मुलींचा असला तरी त्या खेळामध्ये घरातील सर्व व्यक्ती सहभागी होत असतात. प्रामुख्याने ज्यावेळी भाऊला भाऊलींचं लग्न हा भातुकलीच्या खेळामध्ये ज्यावेळी हा खेळ सुरू असतो त्यावेळी घरात मध्ये आनंदाचा सोहळा होतो. विशेषतः भाऊला भाऊलीचं ज्यावेळी लग्न असतं त्यावेळी घरामध्ये एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा निर्माण होतो. त्यानंतर आहे मैदानी खेळ. हे पहा, बैठे खेळामध्ये भातुकलीचा खेळ दिसतोय, सागरगोट्या दिसत आहेत, काचकवड्या, कॅरम, पत्ते, बुद्धिबळ हे सर्व खेळ आपण खेळूनच मोठे झालेलो आहोत किंवा आजही आपण हे खेळ खेळतोय. यानंतर आहे मैदानी खेळ. मैदानी खेळामध्ये देशी खेळ, विदेशी खेळ असे दोन प्रकार पडतात. देशी खेळीमध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो इत्यादी आणि त्यानंतर मुला मुलींमध्ये लोकप्रिय असलेले गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा हे सर्व खेळ लोकप्रिय आहेत आणि आपण हे नेहमीच खेळत असतो. पहा, पहिल्यांदा आहे तो कबड्डी आहे, नंतर लंगडी, लगोरी, विटीदांडू, फुगडी, गोट्या, खो खो आणि या साईड आणि आट्यापाट्या. मैदानी खेळामध्ये दुसरा प्रकार आहे विदेशी खेळ. आता बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळ हे विदेशी खेळ म्हणून ओळखले जातात. परंतु क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तसेच हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. यानंतर जगामध्ये धावण्याच्या शर्यती ह्या जास्त लोकप्रिय आहेत. यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन आणि अडथळ्याच्या शर्यती. मॅरेथॉन हे तर आपल्याला सर्वांना माहीतच असलेला किंवा वारंवार ऐकायला आणि पाहायला मिळालेला शर्यती असतील. यानंतर पाहणार आहोत मैदानी खेळामध्येच शारीरिक कौशल्यावर आधारित असलेले खेळ म्हणजे थाळीफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, पाण्यातील खेळामध्ये पोहण्याच्या शर्यती, वॉटर पोलो, नौकानयन. तसेच शारीरिक कसरतीच्या खेळामध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक इत्यादींचा समावेश होतो. या खेळासाठी विशेष असं कौशल्य खेळाडूजवळ आवश्यक असतं आणि ते सरावाने प्राप्त होतं. पहा, मल्लखांब हा तसा प्राचीन प्रकार आहे, पण या मल्लखांबावर किंवा कुस्तीवर श्रीमती मनीषा बाटे यांनी संशोधन केलेलं आहे. मग त्यांनी त्यांच्या संशोधनात असं सांगितलेलं आहे की कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी याची निर्मिती उत्तर पेशवाईतील बाळभट्ट देवधर यांची आहे. आणि बाळभट्ट दादांना हा व्यायामाचा प्रकार कसा सुचला तर जंगलातील जी वानरं असतात, वानरांचा झाडावरील क्रीडा पाहून हा पकडी किंवा मल्लखांब व त्यातील पकडी हा प्रकार बाळभट्ट यांना स्फुरला असे श्रीमती मनीषा बाटे यांनी नमूद केलेले आहे. यानंतर पाहणार आहोत साहसी खेळ. साहसी खेळ म्हणजे ज्यासाठी धाडस लागतं. यामध्ये पहिला आहे बघा स्केटिंग. रस्त्यावर वगैरे आपण बऱ्याच वेळा पाहतो की स्केटिंग शहरामध्ये आपल्याला रस्त्यावरनं स्केटिंग करताना दिसतात की पायामध्ये छोटी फळी असते प्लॅस्टिकची आणि त्याच्या खाली चाका असतात. त्यानंतर स्कीइंग म्हणजे बर्फामध्ये घसरण्याच्या शर्यती असतात. आईस हॉकी म्हणजेच हॉकीज पण ती बर्फावर. हे खेळ साहसी खेळामध्ये प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर साहसी व रोमांचकारी म्हणजे पुढच्या क्षणी काय होईल खेळामध्ये ही जी उत्सुकता लागून राहते याला म्हणतात रोमांचकारी. मग या खेळामध्ये प्रस्तारोहण म्हणजेच गिर्यारोहण, पर्वत असतील, डोंगर असतील, कडे असतील यावर चढण्याचा प्रकार किंवा यावर धाडस करून चढायला जे जातात त्याला म्हणतात प्रस्तारोहण.
ग्लायडिंग म्हणजे छत्रीसारख्या त्रिकोणी असलेला प्रकार आणि त्यामुळे आपण हवेत उडतो. मोटरसायकल, मोटर कार यांच्या शर्यती तर आपल्याला माहीतच आहेत आणि हे सर्व खेळ साहसी खेळ म्हणून ओळखले जातात. तर आज आपण खेळ म्हणजे काय, खेळाचे महत्त्व, खेळाचे प्रकार याविषयी जाणून घेतलं. पहा, बैठे खेळ आणि मैदानी खेळ यावर तुम्हाला फरक स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. तर आज आपण खेळ म्हणजे काय, खेळाचे महत्त्व, खेळाचे प्रकार याविषयी जाणून घेतलं. पुढच्या भागामध्ये आपण खेळ आणि खेळणी आणि त्यांचा इतिहास, त्याचबरोबर खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण, खेळणी आणि इतिहास, खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट, खेळ आणि व्यावसायिक संधी याविषयी जाणून घेणार आहोत. धन्यवाद.